सीएम मला तुमच्याशी बोलायचे हा विशेष कार्यक्रम, ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जनसामान्यांच्या समस्या या थेट प्रशासनापर्यंत पोहोचवत असतो। आजचा विषय लसीकरणासंदर्भातला आणि विशेषतः मिशन कवच कुंडल संदर्भात। राज्यात खरं तर लसीकरण मोठ्या वेगात सुरू आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी धोका अद्यापही टळलेला नाही आणि त्याच वेळेला आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी मिशन कवच कुंडल नावाने एक योजना सुरू केली, ज्यात आजपासून 14 ऑक्टोबर पर्यंत 15 लाख रोजच्या लसीकरणाचं लक्ष्य ठेवण्यात आलंय। राज्यात अजूनही ऑफलाईन लसीकरणासाठी रांगा लागतात। ऑनलाईन लसीकरणासाठी मुंबईसारख्या मोठ्या शहरात स्लॉट बुकिंग करावं लागते आणि तरीही वेटिंगवर राहावं लागतंय। प्रवासासाठी परवानगी मिळावी म्हणून लोक विकतचं लसीकरण करून घेतात। एवढे सगळे प्रॉब्लेम्स असताना लसींची कमतरता भासत असल्यानं हे रोजचं कसं काय टार्गेट गाठणार आहेत हा प्रश्नच आहे। अजूनही बऱ्याच लोकांना पहिला डोस मिळाला नाहीये, त्यामुळे याची तरतूद सरकार नेमकी कशी करणार हा सवाल आहे आणि त्याच संदर्भात नागरिकांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेणार आहोत। सरकारने तर आपल्या बाजूने हे मिशन आता सुरू केलेलं आहे। नागरिकांना काय वाटतंय, सरकार कितपत यशस्वी होईल, सरकारला हे कितपत झेपेल आणि नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। राज्यभरातून आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। सगळ्यात आधी सुरुवात करूया आपण नागपूरपासून। कल्पना नळसकर आपल्या प्रतिनिधी नागपूरहून आपल्यासोबत जोडले गेलेत। कल्पना, आपण बघतो दररोजचं 15 लाखांचं टार्गेट सरकारने लसीकरणाचं लक्ष्य ठेवलेलं आहे। मोहीम अतिशय चांगली आहे, कल्पना स्तुत्य आहे, मात्र कितपत शक्य आहे ते? नक्कीच आपण जर पाहिलं असेल तर 8 ते 14 हा जो पिरियड दिला आहे तो महत्त्वाचा आहे आणि याच्यामध्ये लसीकरण पूर्ण करायला सांगितलं आहे। पण सगळ्यात मोठा प्रश्न आहे की आतापर्यंत आपण जर पाहिलं लसीकरण मोहीम सुरू केलेली आहे, पण त्याच्यामध्ये 1 दिवस लसीकरण सुरू, 2 दिवस बंद, असा ब्रेकनी सुरू आहे। 75% नागरिकांचा पहिला डोस झालेला आहे, पण दुसरा डोस अजूनही झालेला नाही आहे। यामध्ये आता ही जी मोहीम आहे याच्यामध्ये लसी कुठून आणणार आणि नागरिकांना काय वाटतं आपण जाणून घेऊया। काय वाटतं ही जी मोहीम आहे ती यशस्वी होईल का, की आपल्याकडे लसीकरणाचा बट्ट्याबोळ जो सुरू आहे त्याच्यामध्ये हे पण फसवेगिरी होईल? नाही, मोहिमेचा काही प्रश्नच नाही आहे। लोकांना लसीची आवश्यकता आहे ते त्यांनी द्यायला पाहिजे। त्यामध्ये असं काही मुहूर्त काढायची गरज नाही आहे। म्हणजे मुहूर्त तुम्ही कशासाठी काढून राहिले? लसीची आवश्यकता आहे म्हणजे का केंद्रामध्ये हे जे राज्यकर्ते आहे ते ज्योतिर्विद बसले आहे का? ज्योतिषी म्हणजे हा शुभ मुहूर्त आहे त्यावेळेस लस दिली पाहिजे। आता बघा तुम्ही मागे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस झाला तर त्यांनी काही दिवसापूर्वीच लसीकरण थांबवल्यासारखं केलं। ते कमी प्रमाणामध्ये देत होते आणि जसं त्यांचा वाढदिवस आला त्या दिवशी कोटीच्या संख्येमध्ये 2 कोटीच्या वर त्यांनी लसीकरण केलं। हे चुकीचं आहे। तुम्ही एका व्यक्तीसाठी तुम्ही एवढ्या करोडो लोकांचा जीव धोक्यामध्ये टाकून राहिले, तर हे सगळे ठग बसलेले आहे। केंद्रामध्ये असो राज्यामध्ये असो हे राज्यकर्ते आहे, हे ठगविद्या शिकले, हे लोकांना ठगवून राहिले। यांना ठग ऑफ हिंदुस्तान ही पदवी द्यायला पाहिजे। आणि दुसरं म्हणजे यांनी आम जनतेला लक्षात ठेवून कुठलंही कार्य करायला पाहिजे आणि त्यांच्यापर्यंत लस पोहोचवायला पाहिजे। हे मुहूर्त काढून लस टोचणं हे चुकीचं आहे, हे एकदम चुकीचं आहे। राज्यकर्त्यांनी समजायला पाहिजे। नक्कीच चुकीचं असल्याचं म्हणणं आहे। आज काय वाटतं तुला, आधीच आपल्याकडे पाहिलं तर 1 दिवस लसीकरण असतं, 2 दिवस बंद असतं, पहिला डोस झाला बऱ्याच लोकांचा दुसरा डोस व्हायचा आहे, तर ही लसीकरणाची मोहीम राज्यासाठी किती यशस्वी होईल का? नाही, असं जर होईल 1 दिवस होत आहे आणि 2 दिवस नाही होत आहे तर हे फार चुकीची गोष्ट आहे आणि अशामुळे काय होईल की कुठेतरी लोक पण तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत आणि नाराज होतील। कारण 1 दिवस लोकांना काय असते, कोणत्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी मोहीमच नसते, लसीकरणच नसते, लीड संपलेला असते, कधी लस संपलेली असते। या कारणाने काय लोकांचा खूप मोठा गोंधळ होत आहे। तर माझ्या मते सरकारने यावर जास्त भर टाकायला पाहिजे आणि लक्ष द्यायला पाहिजे की रेग्युलर लसीकरण जे आहे लहान बाळांपासून तर वरती वयोवृद्धांपर्यंत ही लसीकरण मोहीम रोज सुरू असायला पाहिजे आणि निरंतर सुरू असायला पाहिजे, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना आणि बाकीच्या लोकांना त्रास होणार नाही। तुम्हाला काय वाटतं ही जी सरकारने आता मोहीम सुरू केली 8 ते 14 दरम्यान ही यशस्वी होईल का? काय तुमची अपेक्षा आहे त्याच्याकडून? नाही, बिलकुल यशस्वी होणार नाही। 3 मार्च पासनं जेव्हा लसीकरण चालू झालं तेव्हा पहिला डोस दिल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस द्यायचं ठरलं होतं। त्याप्रमाणे काही लोकांना दिले, नंतर त्यांनी 45 दिवस केले, मग 80 दिवस केले। हे सगळं नाटक चालू आहे कारण त्यांच्याकडे डोसांचा पुरवठा नाही आहे आणि विदेशातून जे आलेले आहे ते ब्लॅक मध्ये विकून राहिले आहे। अशाही काही घटना घडून राहिलेल्या आहे आणि ह्या मोहिमेचा जो 8 ते 14चा विचार केलेला आहे
त्यात फक्त प्रौढांचा किंवा तरुणांचाच विचार केलेला आहे, 0 ते 18चा मुलांचा विचार केलेलाच नाही आहे. तर मग 0 ते 18 मुलांची वयोगटा होतपर्यंत आम्ही काय वाट पाहायचं का? शाळेत पाठवायची नाही का मुलं? 18 वर्ष झाले नाही तर काय लसीकरण द्यायचं नाही का? लहान मुलांचा यामध्ये विचारच केलेला नाही आहे. नक्कीच लहान मुलांचा विचार. तुम्हाला काय वाटतं सर की काय याच्यामध्ये लहान मुलांचा विचार करायला मॅडमनी म्हटलेला आहे, तर ही जी मोहीम आहे याच्याकडनं काय अपेक्षा आहे? ही केंद्राने म्हणजे शासनाने केंद्र शासनाने मोहीम राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु ही मिशन कवच कुंडल या 8 ते 14 तारखेपर्यंत त्यांनी करा. परंतु वर्षभरापासून जी लसीचं कार्यक्रम सुरू आहे त्या लसीमध्ये सरकार फेल्युअर झालेली आहे. मग या 6 दिवसातच तुम्ही सक्सेस कसे व्हाल? म्हणजे ह्या 6 दिवसाची वाट पाहत आहे का? म्हणजे तो स्टॉक जो आहे तुम्ही ह्या 6 दिवसासाठी तुम्ही परिपूर्ण सक्सेस व्हायसाठी केंद्र सरकार राज्य सरकार सक्सेस व्हायसाठी राजकारण करण्यासाठी तुम्ही स्टॉक ठेवलेला आहे का? ह्या 6 दिवसातच का? वर्षभरापासून जो रेग्युलर जो तुमचा कोटा आहे, रेग्युलर ज्या लसी आहेत देण्याचा प्रयत्न तुम्ही केलेला नाही आहे. मग हे जे तुम्ही मिशन ठेवलेलं आहे हे कशासाठी? राजकारणासाठी की आणखी केंद्र सरकारने फक्त राज्याचा, जिल्ह्याचा, तालुक्याचा आणि गावाचा सुद्धा विचार केलेला पाहिजे. लहान मुलांचा तर प्रश्न आहेच. लहान मुलांना जितक्या लवकर तुम्ही लसी द्याल तितके लवकर ते मानसिकदृष्ट्या सुदृढ होईल. तुम्ही त्यांना मानसिकदृष्ट्या त्यांना कमजोर करत आहे, त्यांचं वय काय आहे, त्यांच्यासोबत तुम्ही खेळत आहे. त्यांना शाळेत पाठवायचं आहे तर तुम्ही त्याचा आराखडा तयार करा, त्यानंतर तुम्ही त्यांना दुसऱ्या गोष्टीचा विचार करा. मिशनच काय आहे? नक्कीच आपण जर पाहिलं असेल तर मिशनच का आणि हे 6 दिवसच का असा प्रश्न जो आहे तो सर्वसामान्यांना पडला आहे. मग इतक्या दिवस जे तुटवडा होता लसींचा तो यासाठी सगळा जो स्टॉक आहे तो जमा करून ठेवला होता का? असे सगळे प्रश्न जे आहेत ते सामान्यांना पडलेले आहेत. निश्चितच खरं तर हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे आणि सर्वसामान्यांचं अजूनही काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेणार आहोत. तर तुम्ही अशाच आमच्यासोबत जोडले राहा. आपण आता थेट जाऊया औरंगाबादला. सचिन बडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सचिन, आपण बघतोय सरकारनं लक्ष ठेवलंय दररोजच्या 15 लाख लसींचं. सर्वसामान्य प्रश्न अनेक उपस्थित करतात, पण ग्राउंड रियालिटी जर आपण बघितली, लोकांना लस मिळत नाही म्हणून लोक विकत लसीकरण करून घेतात. अशा वेळेला सरकार 15 लाखांचं रोजचं टार्गेट कसं काय गाठणार आहे? काय वाटतंय नागरिकांना? सौरभ, आपण पाहतोय की राज्यभरामध्ये लसींचा बोलबाळा झालेला होता. सर्वांनी लस घ्यावी असं वारंवार सांगण्यात येतं आणि आजही आपण जर कोणाला फोन लावला तर त्या कॉलर ट्यूनमध्ये लस घेणं अनिवार्य आहे हे सुद्धा सांगितलं जातं. परंतु मुळामध्ये प्रत्येक लसीकरण केंद्रावर लसी उपलब्ध आहेत का हा पुन्हा प्रश्न निर्माण होतो. आणि अशामध्ये जुनीच योजना, पण त्याच योजनेला नवीन नाव द्यायचं आणि जगासमोर मांडायची. आणि ही योजना कितपत लोकांना पटतीये का किंवा यातून लोकांना काही लाभ होईल का आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. आता नवीन योजना येत आहे. सर्व सूत्र ते जुनेच आहेत, फक्त नाव आता नवीन येतंय. काय वाटतं तुम्हाला, ही यशस्वी राहील का? आणि आपण पाहिलं की लसींचा तुटवडा पाहायला मिळतोय, हा पूर्ण उरेल का? राज्यमंत्री राजेश टोपे यांनी जी घोषणा केली कवच कुंडल मिशन, तर ते मिशन आपण बघायला गेलो तर चांगले, पण ते तुम्ही जे जुनं पॅटर्न त्याला नवीन नावरूपानं आणताय ते कुठेतरी चुकतंय. तर त्याच्याऐवजी तुम्ही जो लसींचा साठा आहे तो चांगल्या मुबलक प्रमाणे वाढवा, किंवा जो ग्रामीण भागात लसीचा टक्का कमी आहे तो त्याला वाढवायचा प्रयत्न करा, किंवा लस केंद्र जे तुम्ही आता बंद ठेवलेले आहेत ते परत एकदा पुन्हा चालू करा. तुमचं जे टार्गेट आहे 1 कोटीचं पूर्ण देशभरात दसऱ्यापर्यंत ते नक्कीच होईल आणि त्याला चांगला प्रतिसादही भेटेल. पण तुम्ही जो खर्च आहे तो परत जाहिरातीमध्ये किंवा त्या योजनेला परत नव्या स्वरूपात मांडण्याच्या ऐवजी तुम्ही लसींचा साठा वाढवून पब्लिक अवेअरनेस करून त्यात तुम्ही लोकांना तयार करा की बाबा लस घेणं कसं चांगलं आहे आणि काय त्याचे फायदे आहेत. तर असं मला वाटतं. जुन्या रस्त्याचं काम पुन्हा करून त्याला तुम्ही पुन्हा उद्घाटन केल्यासारखं काम असं म्हणताय तुम्ही स्वतः. दादा, तू काय सांगणार? आता योजनेचं सगळीकडे स्वागत केलं जाते, परंतु त्या योजनेतून काही ठिकाणी नाराजगी सुद्धा पाहायला मिळते. कारण आधी लसींचा पुरवठा योग्य पद्धतीने उपलब्ध नव्हता आणि आता ही योजना आलेली आहे. वाटतं का पुरवठा व्यवस्थित होईल? पुरवठा योग्य प्रमाणे व्यवस्थित होणारच नाही तो, कारण की 2-4 दिवस त्यांना सिस्टीम बनवायलाच लागतील. सिस्टीम बनवल्यानंतर त्यांचं 7 दिवसांचं टार्गेट आहे. 7 दिवसांच्या टार्गेटमध्ये हे शक्यच नाही आहे, कारण की मागच्या टाइमला बी आपण असंच केलं तर नाही होऊ शकलं ते टार्गेट पूर्ण त्यांचं. आता बरेचसे म्हणजे निम्म्यापैकी बऱ्यापैकी लसीकरण झालेलं आहे. तर त्यांनी लसीकरण झालेलं आहे. ग्रामीण भागामध्ये पाहतोय आपण, त्या ठिकाणी आता कोरोनाचा प्रादुर्भाव हा शहरानंतर वाढलेला होता. त्या ठिकाणचं काय नियोजन वाटतं तुम्हाला? तिथं करायला हवं का? कारण आता हे कवच कुंडल म्हटलं तर शहरापुरतं तर खूप चांगलं आहे. कवच कुंडल हे जे आहे ना शहरापुरतं चांगलं आहे, कारण ग्रामीण भागाकडे शेतकरी वर्ग जो हा असते यांना बऱ्यापैकी माहिती नसते, कारण की ते त्यांच्या कामामध्येच गुंग असतात.
तर या ठिकाणी त्यांना एक ॲडव्हर्टाइजमेंट तर करता येईलच त्याची, पण गावागावामध्ये त्यांनी त्याच पैशामधून जो खर्च येणार आहे त्याच पैशामधून त्यांनी आरोग्य सेवक निवडावे. जो खर्च जाहिरातीला येणार आहे त्या खर्चामधून आरोग्य सेवक निवडावेत आणि जी योजना आहे ती म्हणजे जुनी तिला पूर्णपणे न्यायला हवं. काय सांगाल, योजना आलेली आहे तिचं स्वागत कराल का आणि काय करायला हवं? कवच कुंडल ही योजना फार छान आहे. जसं शिवभोजन आता नवीन काढतच पहिलं झुणका भाकर केंद्र होतं, तर ते नाव चेंज करून त्याला थोडंसं वेगळं नाव पद्धतीनं तीच योजना आणि तेच थोडंसं वेगळ्या पद्धतीने त्यांनी केलंय. तर याच्याकरता खेड्यापाड्यामध्ये जाऊन जी पहिली जुनी योजना आहे तिला राबावी, खेडोपाडी जाऊन ती पूर्ण लसीचं पूर्ण टार्गेट करावा, नंतरच ही कवच कुंटल योजनेच्या मागं लागावा. कारण की लोक फार विचित्र झालेले आहेत, लोकांची गंभीर झालेली आहे. सर्व आपण पाहू शकतो नवीन योजना आलेली आहे तिचं स्वागतही केलं जातं, परंतु जी जुने केंद्र होती, जुनी लसीकरण जी मोहीम होती ती पूर्ण झाली का? महालसीकरण जी मोहीम होती ती पूर्णत्वापर्यंत गेलेली आहे का? खेड्यापर्यंत लस पोहोचलेली आहे का? हा प्रश्न आता या ठिकाणी पुन्हा एकदा उपस्थित केला जातोय. सौरभ, निश्चितच खरंच हा प्रश्न आता अनेक लोकांच्या मनात आहे. ही योजना सुरू झाल्यानंतर नेमकं काय होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपण आता थेट जाऊया पुण्याला. तुषार झरेकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. तुषार, आपण बघतोय राज्यभरातल्या नागरिकांचे अनेक प्रश्न आहेत, पुणेकरांचं नेमकं काय म्हणणं आहे? नक्कीच आपण पाहू शकतो की लसीचा खरं तर राज्यामध्ये तुटवडा होता. लस कधी मिळणार, मला पहिला डोस कधी मिळणार, दुसरा डोस कधी मिळणार, यासाठी अनेक नागरिकांच्या शंका कुशंका होत्या. आता राज्य सरकार नवीन कवच मिशन म्हणून एक प्रोजेक्ट आणते आणि त्याच्यातून लसीकरण पूर्ण केलं जातंय. तर काय सांगसाल, एकंदरीत कोविडचं लसीकरण पूर्ण केलं जातंय, काय वाटतंय तुम्हाला? काल 2 दिवसापूर्वी शासनाने सर्व शाळा चालू केल्या. कालपासून आपण महाराष्ट्र शासनाने सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळं सुरू केली. आता हे सर्व सुरू असताना नक्कीच लोकांचा समाजामधला वावर वाढेल. हा वावर वाढल्यानंतर नक्कीच काळजी आपल्याला जास्ती घ्यायला लागेल आणि या जास्तीच्या काळजीपोटी महाराष्ट्र शासनाने कवच कुंडल, मिशन कवच कुंडल ही योजना सुरू केली. याच्यामध्ये काय करतात आपण की पुढचा 1 आठवडा जवळजवळ दर दिवशी 15 लाख वॅक्सिनेशनचं टार्गेट ठेवलं आहे. साधारणतः 1,05,00,000पर्यंत ते टार्गेट आहे. महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी वॅक्सिनेशन झालं आहे. जवळपास 71% नागरिकांनी. एवढं जे लसीकरण केलं जाणार आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लस कुठून येणार? पण आतापर्यंत लसीचा तुटवडा म्हणून सांगितलं जात होतं ना, आता एकदम एवढी लस आणणार कुठून सरकार? महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे विनंती करून पाठपुरावा करून काही जास्तीच्या लसी मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. साधारणतः 1 कोटी लसींचा आपल्याकडे स्टॉक आत्ता आहे आणि 1,05,00,000 लागणार आहेत या 15 दिवसाच्या मिशनकरता. त्यामुळे मोर दॅन म्हणजे सफिशियंट आहे हा स्टॉक जो आहे आपल्याकडे तो. आणि त्यातून निश्चित महाराष्ट्रातील जनतेला जास्तीत जास्त वॅक्सिनेशन करून त्यांना कवच कुंडल दिली जातील. म्हणजे त्याचा अर्थ काय की आपण वॅक्सिनेशन झाल्यानंतर बाहेर पब्लिकमध्ये किंवा लोकांमध्ये फिरायला आपण थोडंसं सुकर होईल, परंतु तरीसुद्धा आपल्याला मास्क घालायचा आहे, सोशल डिस्टन्स पाळायचा आहे. परंतु एखादं टार्गेट दिल्यानंतर अधिकारी वर्ग असेल, नागरिक असेल, जरा उत्साहाने त्यामध्ये सामील होतात. असा आजपर्यंतचा अनुभव आहे. एवढंच याकडे पाहावं अशी माझी विनंती आहे. दादा, तुला काय वाटतं, एकंदरीत लसीकरणाचा हा दुसरा टप्पा खरं तर पूर्ण होतोय आणि एकंदरीत लस नागरिक मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. ग्रामीण भागामध्ये लस मिळत नव्हती आणि आता राज्य सरकार नवीन प्रोजेक्ट आणतंय. याच्यासाठी हा लस ते पुरवू शकतील का? काय वाटतं? नक्कीच राज्य सरकार सर्वतोपरी पहिल्यापासून प्रयत्नच करत आहे की लसीचा कशा प्रकारे नागरिकांपर्यंत लस पोहोचवली जाईल आणि त्याच्यात नक्कीच राज्य सरकार यशस्वी होईल. दादा, दुसरी गोष्ट, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्यावेळेस लस मिळवायची, ग्रामीण भागामध्ये लस मिळण्यासाठी आजही नागरिकांना कष्ट घ्यावे लागत आहेत, लाईनला तासन तास उभं राहावं लागतं आहे. पण याच्यातून नागरिकांपर्यंत सर्वसामान्य घटकापर्यंत लस मिळेल? सर्वसामान्य घटकांना मिळावं याकरताच हा मोठा प्रयत्न आहे. काय एक कुठल्याही देशामधली आरोग्य व्यवस्थेवरती एक स्पेसिफिक लिमिटेशन्स असतं आणि हा आपल्याला माहिती आहे की भारतातल्या प्रत्येक माणसाला, अगदी जो बेगर आहे, ज्याला काही आयडेंटिफिकेशन आहे, अशा माणसापर्यंत जाऊन आपल्याला लसीकरण करायचं आहे. आणि दरवेळेला आपण आपल्यापुरता विचार करतो संकुचित, परंतु या कोविडने आपल्याला शिकवले की आपण फक्त
शहर, राज्य, देश नाही तर जगाचा विचार केला पाहिजे. संपूर्ण जग जोपर्यंत लसीकरणाने समृद्ध होत नाही तोपर्यंत हे असंच चालत राहणार. त्यामुळं हे जे मिशन आहे ते याच करता आहे की जास्तीत जास्त लसीकरण करून आज आपल्याला पहिली लस घेतलेली महाराष्ट्रामध्ये 71% जनता आहे ती वाढवत आपल्याला 100% पोचवायची. हीच यामागची प्रमुख भूमिका आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर राज्य सरकारने हा जो नवीन प्रोजेक्ट आणलाय कवच कुंडल म्हणून, हा जो प्रोजेक्ट आहे तो सर्वसामान्य नागरिकांपर्यंत घरापर्यंत लस पुरवेल यामध्ये शंका नसल्याचं पुणेकर बोलतात. निश्चितच थेट कल्याणला सुरेश काटे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत. सुरेश, आपण बघतोय मिशन कवच कुंडल दिसायला खूपच एक्साइटिंग वाटतंय, मात्र दिवसाला 15 लाख लसींचं टार्गेट कसं शक्य होणार आहे सरकारला? सौरभ, नक्कीच लोकशाही चॅनलच्या माध्यमामधून आपण वारंवार लसीबाबतीमध्ये कल्याण असेल किंवा महाराष्ट्रातल्या अनेक बातम्या आपण दाखवलेल्या आहेत. नागरिकांचे हाल कशा पद्धतीने होतात हे देखील आपण आपल्या माध्यमातून दाखवलेलं आहे. मात्र मिशन कवच कुंडल जे आहे ते आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जे काल जाहीर केलेलं आहे की येत्या 7 दिवसामध्ये जवळपास दिवसाला 15 लाख अशा नागरिकांना लस देणार आहेत. मिशन जरी चांगलं असलं तरी आपण महाराष्ट्राच्या लोकसंख्येचा जर विचार केला तर 2011च्या जनगणनेनुसार अंदाजे 12 कोटी लोकसंख्या महाराष्ट्राची आहे आणि काल सप्टेंबर महिन्यापर्यंत जवळपास 2 अंदाजे 2 कोटी लोकांना दुसरा डोस दिलेला आहे. एकंदरीतच अजूनही म्हणजे 8 ते 10 कोटी लोक हे लसीपासून वंचित असल्याचा एक अंदाज आहे. मात्र हे जे कवच सुरू केलेलं आहे हे शक्य होणार आहे का? कारण की आपण वारंवार राज्यातला काही विचार जर केला तर अहमदनगरमध्ये गेल्या 3 ते 4 दिवसापूर्वी आपणच बातमी दाखवली होती की जवळपास 60 ते 70 गावं जे आहेत ते लॉकडाऊन केलेले आहेत. एकंदरीत ह्या सगळ्या नागरिकांपर्यंत लस मिळालेली आहे का? किंवा कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांना देखील लस आत्तापर्यंत मिळालेली नाही. काहींचे 1 डोस देखील अजून पूर्ण झालेला नाही आहे. लोकांच्या आजही लसीकरण केंद्रावरती लाईन आहेत. काही ठिकाणी आज लस आहे उपलब्ध तर उद्या नाही, अशा पद्धतीचा लसीचा एकंदरीत राज्यामध्ये लपंडाव सुरू आहे. त्यामुळे राज्य शासनाने ही जी काही योजना राबवलेली आहे की 7 दिवसामध्ये म्हणजे येत्या दसऱ्यापर्यंत जवळपास केंद्र शासनाचं लक्ष आहे की 100 कोटी लोकांना म्हणजे लसीकरण करायचं आहे. हे सगळं नियोजन शक्य होणार आहे का? नागरिकांना काय वाटतं आपण त्यांना विचारणार आहोत. काय सांगाल, सध्या मिशन कवच ही योजना शासनाने राबवण्याचा धोरण घेतलेला आहे. दिवसाला 15 लाख लोकांना लसीकरण करण्याचा उद्देश आहे. शक्य होणार आहे काही? सर्वप्रथम या ठिकाणी सांगेन की शासनाने घेतलेला निर्णय अतिशय चांगला आहे, परंतु लस ज्या प्रमाणात उपलब्ध झाली पाहिजे शासनाला ती लस कोण उपलब्ध करून देतं? आणि त्या लोकांनी ही लस उपलब्ध करून दिली तर शासन करेल. कारण येणार या कोविड काळामध्ये अतिशय गंभीर परिस्थिती देखील राज्य शासनाने मुख्यमंत्री मोदी असतील किंवा आरोग्यमंत्री असतील त्यांनी परिस्थिती अतिशय गांभीर्याने आणि सहमय सूचकतेने हाताळली लोकांनी बघितलेले. एक नागरिक म्हणून मी या ठिकाणी सांगेन, आपण लसीचा महोत्सव साजरा करा म्हणून सांगितलं गेलं होतं, परंतु तेवढ्या प्रमाणात लस उपलब्ध करून दिली नाही. आता कुठे लस मिळते तर आज मिळाली तर उद्या आहे की नाही हे आदल्या दिवशी रात्री आपल्याला कळतं. मग नागरिकांची याच्यामध्ये ससवडपड होते. अजूनही लसीचा तुटवडा आहे, परंतु शासनाने जो निर्णय जाहीर केला आहे की 15 लाख लोकांना दररोज आपण लसीकरण करायचं आहे, आधी हे चांगला उपक्रम आहे, परंतु ती तेवढ्या प्रमाणात लस उपलब्ध होणार आहे का? मग ती लस उपलब्ध करून यंत्रणा कोणती आहे? तर मग केंद्र सरकार. मग केंद्र सरकार तेवढ्या प्रमाणात लस उपलब्ध करून देणार असेल तर नक्कीच नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे. नक्कीच नागरिकांना फायदा होईल जर केंद्र सरकारने लस उपलब्ध करून दिली. तुम्ही काय सांगाल, सध्या जी परिस्थिती आहे कल्याण डोंबिवलीमध्ये नागरिकांना लस मिळत नाही आहे, लाईन लागतात, काय सांगाल आपण? खरं तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून जी काही केंद्र सुरू आहेत त्याच्यामध्ये अनेक केंद्रावरती रोज लाईन असतात. रात्रीपासून लोक लाईन लावतात, आदल्या दिवशी रात्रीपासून लोक लाईन लावतात आणि रेग्युलर लस येत नसल्याने लोकांना लस मिळत नाही. 1 दिवस आली तर 4 दिवस लस नसते. गेले 2 महिन्यामध्ये तर जुलै आणि ऑगस्टमध्ये तर अजिबात लसच येत नव्हती. त्याच काळात पंतप्रधानांनी लस महोत्सव साजरा करायला सांगितला आणि लस महोत्सव साजरा करताना आमच्या महापालिकेत त्या लस महोत्सवामध्ये 1 दिवस पण आली नाही लस. कसा लस महोत्सव साजरा करणार, कसं टार्गेट पूर्ण करणार?
महापालिकेची यंत्रणा चांगली आहे, राज्य शासनाची यंत्रणा चांगली आहे. कारण गेले 1.5 वर्ष आपण कोरोनात बघतोय की राज्याची एवढी लोकसंख्या असताना अतिशय चांगल्या पद्धतीने काम झालं. मात्र लसीकरणामध्ये खरोखर लस आल्याशिवाय लस मिळणार नाही. मध्ये 17 सप्टेंबरला पंतप्रधानांचा वाढदिवस होता. त्या दिवशी त्यांनी एक टार्गेट दिलं होतं की 1,60,00,000 काहीतरी लसीकरण. त्या दिवशी ते त्याच्यापेक्षाही जास्त झालं. तर माझं एक नागरिक म्हणून असं मत आहे की पंतप्रधानांनी एक दिवस वाढदिवस साजरा न करता 365 दिवस करावा. अशा पद्धतीने एकंदरीत सौरभ ह्या नागरिकांच्या आपल्याला प्रतिक्रिया पाहायला मिळतात. निश्चितच नागरिकांच्या प्रतिक्रिया अतिशय बोलक्या आहेत. पंतप्रधानांच्या वाढदिवशी एवढ्या कोटींमध्ये लसीकरण झालं, मग पंतप्रधानांचा वाढदिवस 365 दिवस साजरा करावा अशी एक बोलकी प्रतिक्रिया आलेली आहे कल्याणहून. आपण जाऊया आता थेट जळगावला. मंगेश जोशी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. मंगेश, आपण बघतोय नागरिकांचं म्हणणं आहे की उपक्रम तर स्तुत्य आहे, पण फक्त मर्यादित कालावधीपुरता का, आणि ग्राउंड रियालिटी सरकारनं जाणून घेतली आहे का? ऑलरेडी लोकांना लस मिळत नाही आणि त्यात रोजचं 15 लाखांचं लक्ष. जळगावकरांचं नेमकं काय म्हणणं? नक्कीच सौरभ, खरं तर काल राजेश टोपे यांनी ज्या पद्धतीने कवच कुंडल हे मिशन आता लसीकरणासाठी ही योजना पुढे आणलेली आहे. मात्र एकीकडे खरं तर आजही आपण पाहतोय की अनेक लसीकरण केंद्रावरती लस उपलब्ध होत नाही आहे. अनेक लसीकरण आठवड्यातून केवळ 1 ते 2 दिवस सुरू आहेत. अशा परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने जे उद्दिष्ट या योजनेच्या माध्यमातून आखण्यात आलेलं आहे, दररोज 15 लाख लोकांपर्यंत लसीकरण होण्याचं उद्दिष्ट हे साध्य करणार असल्याचं या योजनेच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे. मात्र लसींचा तुटवडा, दुसरीकडे खरं तर ही योजना आणून राज्य सरकारने कुठेतरी आपल्यासमोर एक आव्हान उभं केलं आहे का, असं चित्र सध्या निर्माण होत आहे. जळगावकरांचे याबाबत काय म्हणणं आपण जाणून घेऊया. तर काय सांगाल, ज्या पद्धतीने खरं तर कवच कुंडल मिशन जे आहे हे आरोग्यमंत्र्यांनी समोर आणलेलं आहे, मात्र या योजनेअंतर्गत लसीकरणाचं उद्दिष्ट देण्यात आलेलं आहे येणाऱ्या 7 दिवसामध्ये. असं असताना अद्यापही अनेक लसीकरण केंद्रावरती आजही लस उपलब्ध होत नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये हे उद्दिष्ट कसं साध्य होणार, काय वाटतं आपल्याला? हे कुठले कवच आणि कुंडल आहे? सोन्याची आहेत का, चांदीची आहेत का, पत्र्याची आहेत का, कागदाची आहेत? हेच मला मुळात म्हणायचं आहे. केंद्र सरकारने सातत्याने आजपर्यंत महाराष्ट्राला प्रचंड प्रमाणात लसीकरणाचा पुरवठा केलेला आहे. महाराष्ट्र राज्य सर्वात जास्त लसीकरण उद्दिष्ट पूर्ण करणारं राज्य ठरलेलं होतं. केंद्राचं याच्यामागे श्रेय आहे. केंद्राची ही योजना आहे आणि आता आपण अमृत महोत्सव साजरा केला. केंद्र सरकारने 75वा आपला अमृत महोत्सव साजरा केला. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी 2 कोटी एका दिवसामध्ये उद्दिष्ट साध्य करून रेकॉर्ड ब्रेक त्या ठिकाणी एक विश्वविक्रम आपण त्या ठिकाणी केंद्र सरकारने नोंदवला. केंद्राची योजना आहे, पण नाव यांनी याला कवच कुंडल ठेवलेलं आहे. योजना केंद्राची, पण आता काही कामं नाही आहेत, काही योजना राबवायच्या नसतात, काहीतरी रेडीमेड आपल्याला आयत्याच्यावर रेघोट्या उमटवायचे असतात. म्हणून यांनी काय केलं की ही योजना रन करण्यासाठी फक्त ते कवच कुंडल हे नाव दिलं आणि केंद्राची योजना यांनी पुढे चालू ठेवलेली आहे. दुसरं काही नाही आहे. यांना म्हणा कवच द्यायचं असेल, शेतकऱ्यांना विमा कवच द्या, सुरक्षिता महिलांचा सुरक्षेचा प्रश्न त्याला कवच द्या ना तुम्ही. कवच कुंडल अशी मोठमोठाली नाव अलंकारिक बोलणारं हे सरकार आहे, दुसरं काही नाही आहे. नक्कीच, खरं तर ज्या पद्धतीने आता आज आपण पाहतो की अनेक लसीकरण केंद्र आजही बंद आहेत. अशा परिस्थितीमध्ये ही जी योजना राज्य सरकारने समोर आणलेली आहे, यामध्ये हे उद्दिष्ट साध्य होणार असं आपल्याला वाटतं? योजना चांगली आहे, पण ती प्रत्यक्षात आली पाहिजे. कागदोपत्री राहून काही फायदा नाही आहे. कारण लोकांपर्यंत लसीकरणाचा जो यांनी पुरवठा देण्याचा प्रयत्न केला आहे तो प्रत्यक्षात करावा. जनताही बघताय, हेही बघताय, प्रत्यक्षात काय निदर्शनात येतं हे बघूया. नक्कीच, खरं तर प्रत्यक्षात ही योजना कितपत उतरते आपण पाहतोय. तसं काय सांगाल, खरं ज्या पद्धतीने आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जी कवच कुंडल मिशन समोर आणलेलं आहे, या योजनेअंतर्गत खरं तर येणाऱ्या 7 दिवसामध्ये जवळपास 1 कोटीच्या वरती नागरिकांचं लसीकरणाचं उद्दिष्ट साध्य ठेवलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आता एकीकडे लसीकरण केंद्रावरती आजही लसीकरणासाठी गर्दी होते. अनेकांना पहिला डोस देखील उपलब्ध झालेला नाही आहे. एक प्रकारे राज्य सरकारने स्वतःसमोर एक आव्हान उभं केलं असं आपल्याला वाटतंय. सरकारी यंत्रणेने नियोजनबद्ध काम जर केलं, लोकांना जर कळलं की कुठे कुठे लसीकरण होतं आहे, कुठे कोणते डोस आलेले नाही आलेले हे लोकांपर्यंत पोहोचत नाही आहे, तर वृत्तपत्रामध्ये पण मीडियाचं पण काम आहे की ते लोकांना कळवावं आणि जास्तीत जास्त होईल मिशन कंप्लीट करता येईल. त्या हिशोबाने सरकारी यंत्रणेने याच्यामध्ये फार मोठा सहभाग राहणार आहे. नक्की जळगाव जिल्ह्यात आजही अनेक केंद्रांवरती लसींची गर्दी पाहायला मिळते. आताची नेमकी काय परिस्थिती आपल्याला असं वाटतं? आता गर्दी नाही आहे तसं म्हणायला गेलं तर, कारण भरपूर वेळ जातात आहे तर पहिला डोस उपलब्ध आहे तर दुसरा नाही आहे, जे दुसरा घ्यायला जातात आहे तर पहिला नाही आहे. असं नेमकं लोकांना कळतच नाही की कोणता डोस आलेला आहे, नाही आहे, वेळ निघून जाते. मग लोक थोडं उदासीन होत चालले त्या बाबतीत. तर जास्तीत जास्त ते आता लोकांपर्यंत पोहोचून लोकांनी लसीकरणामध्ये सहभाग घ्यावा
हे प्रयत्न करावे लागणार आहेत. नक्कीच सौरभ, आपण बघू शकतो की ज्या पद्धतीने खरं तर मिशन कवच कुंडल ही जी योजना राज्य सरकारने येणाऱ्या 7 दिवसामध्ये राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. या अनुषंगाने एकीकडे लसीकरणाचा जो डोस आहे हा देखील अनेकांना पहिला डोस किंवा अनेकांना दुसरा डोस उपलब्ध होत नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये आता ही योजना कशा पद्धतीने राबवण्यात येणार असा अनेक निश्चितच याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आणि नागरिकांचं सुद्धा तेच म्हणणं आहे. आपल्या राज्याच्या विविध ठिकाणून आपले प्रतिनिधी जोडले गेले होते. नागपूरहून कल्पना नळसकर, कल्याणहून सुरेश काटे, जळगावहून मंगेश जोशी, औरंगाबादहून सचिन बडे आणि पुण्याहून तुषार झरेकर, सगळ्यांचे प्रचंड धन्यवाद. आपण बघतोय खरं तर राज्यभरातल्या नागरिकांचं असं म्हणणं आहे की योजना तर अतिशय स्तुत्य आहे, मात्र ही यशस्वीपणे राबवता आली पाहिजे. आता सरकार कशा पद्धतीनं ही यंत्रणा राबवतं आणि ही योजना राबवतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुर्तास सीएम मला तुमच्याशी बोलायचं आहे मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.